जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कळमनुरी केंद्रवाली तालुका पाटोदा जिल्हा बीड आमच्या शाळेच्या वतीने प्राची जवाहर प्राची शिष्यवृत्ती व सैनिक स्कूलसाठी परिपूर्ण असा अभ्यासक्रम घेऊन येत आहोत. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅचचे वैशिष्ट्य पहा. दररोज लाईव्ह लेक्चर तुम्हाला पाहायला मिळतील. सराव संच परीक्षेच्या आधी उपलब्ध करून दिले जातील. रेकॉर्डेड स्वरूपातील व्हिडिओ तुम्हाला युट्यूब आणि फेसबुकवरती पाहायला मिळतील. प्रत्येक घटकावरती सराव टेस्ट उपलब्ध करून दिला जाईल. सर्व विद्यार्थ्यांना सराव टेस्टचा निकाल पाहण्याची सुविधा ची लिंक आम्ही तुम्हाला देणार आहोत. त्याची लिंकचा उपयोग करून तुम्ही सराव टेस्टचा निकाल पाहू शकता. त्याचबरोबर PDF स्वरूपात नोट्सही तुम्हाला उपलब्ध करून दिले जातील. त्याचे प्रिंट काढून तुम्ही अभ्यास करू शकता. संपूर्ण अभ्यासक्रम शिकवण्याचे आम्ही आमच्या शाळेच्या वतीने घेण्यात येत आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो, या गोष्टीचा लाभ घेण्यासाठी आपल्याला युट्यूबच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिले आहेत. व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती पण लिंक आहेत. युट्यूबच्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता. व्हॉट्सअप चॅनल फॉलो करू शकता. त्याचबरोबर ते यूट्यूब चॅनलही जॉईन करू शकता. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा विद्यार्थी मित्रांनो. बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला लाईव्ह तासिकेचे नोटिफिकेशन मिळत राहील. त्याचबरोबर आपल्या मित्रांना हा यूट्यूब चॅनल शेअर करा जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थी या सुविधेचा लाभ घेतील. इयत्ता 4थी आणि 5वी मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी या अगदी उपयुक्त तासिका आहेत. विद्यार्थी मित्रांनो, टेलिग्राम चॅनल जॉईन करा जेणेकरून सर्व लिंक तुम्हाला एकाच ठिकाणी उपलब्ध होतील. विद्यार्थी मित्रांनो, अशा लाईव्ह तासिकेचं किंवा लेक्चरचं महाराष्ट्रामध्ये 200 ते 250 रेकॉर्डेड व्हिडिओसाठी तुम्हाला 5,000 ते 25,000 पर्यंत फी आकारणी करणारे क्लासेस महाराष्ट्रामध्ये आहेत. परंतु आमच्या शाळेच्या वतीने आपणास हा सर्व अभ्यासक्रम फ्री उपलब्ध करून दिला जात आहे. तरी या फ्री किंवा मोफत मिळणाऱ्या अभ्यासक्रमाचा शहरी व ग्रामीण विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा हे आमच्या शाळेच्या वतीने विनंती. चला तर आज आपण पाहतो जवाहर नवोदय विद्यालयासाठी प्रवेश परीक्षेसाठी असणारे 3 विषय मानसिक क्षमता चाचणी, भाषा व गणित यापैकी भाषा विषयावरच्या लाईव्ह तासिकेचा आज आपण आयोजन केलेला आहे. भाषा विषयासाठी आपल्याला 20 प्रश्न येणार आहेत. त्याला 25 गुण असणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आपण कोणत्याही प्रकाशनचं पुस्तक घेतलं तर आपल्याला 50 ते 60 उत्तरापेक्षा जास्त उत्तरे अभ्यासता येत नाहीत. परंतु आमच्या शाळेच्या वतीने आपल्याला 200+ PDF स्वरूपात उत्तरे उपलब्ध करून दिले जाणार आहेत. त्याचबरोबर 200+ ऑनलाईन सराव टेस्ट आपल्याला उपलब्ध करून दिले जाणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो, 100+ लाईव्ह तासिका व 200+ रेकॉर्डेड लेक्चर आपल्यास भाषा विषयासाठी उपलब्ध करून दिले जाणार आहेत. तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा ही आमच्या शाळेच्या वतीने विनंती. मी स्वामीनाथ सोनवणे, जवाहर नवोदय उतारा क्रमांक 94 तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. आजच्या उताराच्या तासिकेमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं सहर्ष असं स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त भाषा विषयावरील उतार्यावर आधारित सराव चाचणी क्रमांक 94 मधील प्रश्नांचं आयोजन केलं आहे. आपल्यास आमच्याकडून मिळणाऱ्या 200+ उत्तरांचा अभ्यास करून व 200+ ऑनलाईन सराव टेस्ट करून भाषा विषयातील 20 प्रश्नांचे 25 गुण 100% मिळवा आधी खात्रीशीर. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी उतारा क्रमांक 94 स्क्रीनवरती उतारा काळजीपूर्वक वाचा व उतारावरील चार्ट उत्तरे योग्य द्या. उतारा जरी थोडा मोठा असला तरी यावरील प्रश्न अगदी सोपे आणि सुटसुटीत. तुमच्यासाठी उतारा क्रमांक 94 स्क्रीनवरती उतारा काळजीपूर्वक वाचा व आपल्या वाचन झाल्यानंतर चॅट बॉक्समध्ये टाईप करा. तुमच्यासाठी 1 मिनिटाचा अवधी. अभिनंदन प्रशांतचं वाचून झालंय. सर्वात आधी अभिनंदन वैष्णवीचं वाचून झालंय.
चला विद्यार्थी मित्रांनो, ज्यांचं वाचन झालंय त्यांनी चॅट बॉक्समध्ये टाईप करा. चला मी उत्तर वाचतो, तुम्ही काळजीपूर्वक ऐका जेणेकरून या उत्तरावरील सर्व प्रश्नांची उत्तरे अगदी योग्य आपण करू शकू. उत्तरा क्रमांक 94 मी वाचतो, तुम्ही काळजीपूर्वक ऐका. सुयशच्या शाळेत उत्तरा क्रमांक 94 सुयशच्या शाळेत वनराई संस्थेचे कार्यकर्ते आले होते. त्यांनी मुलांना झाडाची रोपे आणायला सांगितली होती. रोपे शाळेच्या परिसरात लावणार होते. सुयशच्या आईने आपल्या बागेत लाल जास्वंदाचे रोप सुयशला न्यायला सांगितले. रोपाचे मूळ तुटणार नाही याची काळजी घेऊन सुयशने बागेतून हळूच रोप उपटून घेतले. मुलांनी वेगवेगळ्या प्रकारची रोपे आणली होती. श्रेयने गुलाबाचे तर स्मितेने आबोलीचे रोप आणले होते. ओंकारने सीताफळाचे तर आदित्यने कडुलिंबाचे रोप आणले होते. फुलाची, फळांची, औषधाची अशी अनेक प्रकारची रोपे गोळा झाली होती. मुलांच्या हातानेच रोपे लावायचे ठरवले. पटांगण सोडून उरलेल्या जागेत खणण्यात आली. प्रत्येक खड्ड्यात 3 फूट अंतर सोडून रोपांची लावणी केली. रोपे लावणी पद्धत, त्यांची देखभाल याविषयी माहिती वनराई संस्थेने दिली. आम्ही झाडांची काळजी घेऊ व त्यांना देखभाल करू असे मुलांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद दिसत होता. एका शाळेमध्ये हा उपक्रम झाला होता. त्या शाळेमधील मुलांना त्यांच्या घरून झाडे आणायला सांगितली होती, रोपं आणायला सांगितली होती आणि ती रोपं शाळेच्याच अंगणामध्ये लावायची होती आणि ती रोपं मुलांच्याच हाताने लावायची होती. दरवर्षी आपण 5 जून हा साजरा करतो आणि त्या दिवशी आपण झाडे लावतो. चला विद्यार्थी मित्रांनो, उत्तर क्रमांक 94 वरील पहिला प्रश्न ज्या विद्यार्थ्यांचं वाचन झालंय, प्रशांत, वैष्णवी, सृष्टी, कृष्णा, सर्वांचं अभिनंदन तुमच्यासाठी. उत्तर क्रमांक 94 वरील पहिला प्रश्न स्क्रीनवरती कोणते रोप आणले होते पहा. उत्तरामध्ये याचं उत्तर तुम्हाला सापडेल. ओंकारने कोणते रोप आणले होते? पर्याय कडुलिंबाचे. वैष्णवी उत्तर सीताफळाचे ओळ क्रमांक सांगा. खालून किंवा वरून ओळ क्रमांक सांगा जेणेकरून माझ्या विद्यार्थ्यांची मदत होईल. पहा, ओंकारने कोणते रोप आणले होते? प्रशांत बी उत्तर. मध्ये उत्तर पहा. ओंकार फळाचे तर, ओंकारने सीताफळाचे तर एवढा शब्द आहे. अभिनंदन प्रशांत, अभिनंदन. चला, बऱ्याच जणांचे उत्तर आलेले आहे. सर्वच विद्यार्थी अगदी हुशार आहेत. ओम बी उत्तर, कृष्णा उत्तर टाईप कर, प्रशांत उत्तर आले. चला, खूप खूप अभिनंदन. ज्या विद्यार्थ्यांनी बी उत्तर दिले सर्वांचं अभिनंदन. अगदी योग्य प्रश्न पहिला, ओंकारने कोणते रोप आणले होते? योग्य उत्तर पर्याय बी सीताफळाचे उत्तर देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. खूप छान. तुमच्यासाठी प्रश्न दुसरा, सुयोगने रोपे काढून घेताना कोणती काळजी घेतली? सुयोगने रोप काढून घेताना कोणती काळजी घेतली? अभिनंदन सृष्टी उत्तर टाईप नाही केलं, फक्त व क्रमांक टाकलीस. चला, उत्तर टाकायचं आधी नंतर व सांगायचा. प्रश्न दुसरा, सुयशने रोप काढून घेताना कोणती काळजी घेतली? पर्याय फुले तुटणार नाही याची, पर्याय बी रोपाची मुळे तुटणार नाही याची, पर्याय सी रोपाला पाणी लागणार नाही याची, पर्याय डी रोपाला ऊन लागणार नाही याची. चला, योग्य उत्तर टाईप करा. प्रश्न दुसरा, सुयोगने रोपे काढून घेताना कोणती काळजी घेतली होती? पर्याय ए फुले तुटणार नाही याची, पर्याय बी रोपाची मुळे तुटणार नाही याची, पर्याय सी रोपाला पाणी लागणार, पर्याय डी रोपाला ऊन लागणार नाही याची. चला, ओम हे उत्तर, वैष्णवीचे बी उत्तर, ओमचं फुलं तुटणार नाही याची, प्रशांत बी उत्तर, रोप उपटताना कोणत्या जास्वंदीचे रोप सुयशने न्यायला सांगितले? रोपाची मुळे तुटणार हळूच रोप काढून घेतले असं ओळ आहे. पहा, ओळ क्रमांक 3 पूर्ण वाच.
सृष्टीगंधा बी उत्तर, कृष्णाकाळे बी उत्तर. सगळ्यांनाच ओळ सापडली आहे. खूप खूप अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो. सुयशने रोप काढून घेताना ती काळजी घेतली होती. योग्य उत्तर पर्याय बी. बी उत्तर देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. रोपाची मुळे तुटणार नाही हे योग्य उत्तर बी. बी उत्तर देणाऱ्या सर्वांचं अभिनंदन. तुमच्यासाठी ते रोपाचे प्रकारचे रोप गोळा केली होती. कोणत्या प्रकारचे रोपे गोळा केली होती? फक्त औषधाची आणि फक्त फुलांची. चला प्रश्न तिसरा. कोणत्या प्रकारचे रोपे गोळा केली होती? पर्याय ए फक्त औषधाची, पर्याय बी फक्त फळाची, पर्याय सी फुलाची, फळाची, औषधाची आणि पर्याय डी फक्त फळाची. चला आरती, प्रीती, सोनल, आसावरी, महेश, चाणक. चला उत्तर टाक तिसऱ्या प्रश्नाचं. वैष्णवी सी उत्तर म्हणते. प्रशांत सारप सी उत्तर, कुणाकाळे सी उत्तर. चला पद्धतीने उत्तर टाका. ओळ क्रमांक टाका. कृष्णाकाळे सी उत्तर. खालून पाचव्या ओळीमध्ये बघा वैष्णवी. अभिनंदन. सृष्टी अभिनंदन. सर्वांचं अभिनंदन. सर्वांचं उत्तर अगदी बरोबर आलं आहे. प्रश्न तिसरा. कोणत्या प्रकारचे रोपे गोळा केली होती? योग्य उत्तर पर्याय सी फुलांची, फळांची, औषधांची व सर्व प्रकारची रोपे गोळा केली होती. ना की फक्त औषधाची, ना की फळाची, ना की फुलांची. सर्व प्रकारचे रोपे म्हणजे फुलांची, फळांची, औषधांची रोपे गोळा केली होती. प्रश्न तिसरा. याचं योग्य उत्तर आहे पर्याय सी. सी उत्तर देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. तुमच्यासाठी प्रश्न चौथा. उत्तर क्रमांक 94 मधील प्रश्न चौथा. रोपे कोणाच्या हस्ते लावायची ठरली? म्हणजे जी मुलांनी रोपं आणली होती ती रोपं कोणाच्या हाताने शाळेच्या पटांगणात लावायची ठरली? पर्याय ए मुलांच्या, पर्याय बी गावकऱ्यांच्या, पर्याय सी शिक्षकांच्या, पर्याय डी प्रमुख पाहुण्यांच्या. चला योग्य उत्तर टाक प्रश्नाचा तुमच्यासाठी. वैष्णवी ए उत्तर, कृष्णा ए उत्तर. आणि योग्य उत्तर वैष्णवी. खूप खूप अभिनंदन. रोपे कोणाच्या हस्ते लावायची ठरली होती? पर्याय ए अगदी योग्य उत्तर. पर्याय ए वैष्णवी सोनवणे ए, कृष्णाकाळे ए, प्रशांत सानप ए. प्रश्नामध्ये खालून चौथ्या उत्तर आहे सृष्टी गंधाळ हे उत्तर. खूप अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो. तुमचं अगदी योग्य उत्तर आलं आहे. प्रश्न चौथा. रोपे कोणाच्या हस्ते लावायची ठरली? योग्य उत्तर पर्याय ए मुलांच्या हस्ते. चला हे उत्तर देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. तुमचं खूप खूप अभिनंदन. चला तुमच्यासाठी या उत्तरावरील शेवटचा प्रश्न. प्रश्न पाचवा. वनराई संस्थेने कोणते काम केले? पर्याय झाडाची रोपे मुलांना दिली, पर्याय बी पटांगणात झाडांची रोपे लावली, पर्याय आम्ही झाडाची माहिती सांगितले, पर्याय डी रोपांच्या यापैकी कोणते योग्य उत्तर आहे ते टाका. वनराई संस्थेने कोणते काम केल्याने? झाडांची रोपे मुलांना दिली, पटांगणात झाडांची रोपे लावली, आम्ही झाडांची काळजी घेऊ असं सांगितलं आणि पर्याय डी रोपांच्या देखभालीविषयी माहिती. चला योग्य उत्तर टाका. प्रश्न पाचवा. पटांगणात रोपे लावली. काळजीपूर्वक वाचा. बी आणि डी दोन्ही काळजीपूर्वक वाचा.
पटांगणात झाडाची रोपे वनराई संस्थेने लावली नव्हती, तर ती कुणी लावली होती? तुम्ही आधीच्याच प्रश्नाचं उत्तर दिलंय, मुलांनी लावली होती. बी उत्तर कसं काय असू शकतं? पटांगणात झाडाची रोपं वनराई संस्थेने लावलेली नव्हती, ती वनराई संस्थेने मुलांकडून लावून घेतलेली होती, म्हणजे ती मुलांनी लावलेली होती. बी उत्तर देणाऱ्यांनी काळजीपूर्वक पाहावा. प्रशांत बी उत्तर देतोय, सृष्टीगंधा डी उत्तर देतोय. खालून चौथ्या आणि तिसऱ्या ओळीमध्ये उत्तर म्हणते सृष्टीगंधा. वैष्णवी सी उत्तर, आम्ही झाडाची काळजी घेऊ असं सांगितलं. वनराई संस्थे झाडाची काळजी घेणार नव्हती, ती काळजी मुलं स्वतः घेणार होते. ते मुलांचं वाक्य आहे वनराई संस्थेचं नाही. ओम सोनवणे डी उत्तर. चला, बरेच जण कन्फ्युज झाले. या प्रश्नामध्ये बऱ्याच जणांचे मार्क गेले. ठराविक काही जणांची योजने कोणती कामे केली, याचं योग्य उत्तर आहे पर्याय. सांगा पाहू. पर्याय, रोपाच्या देखभालीविषयी माहिती दिली. रोपांच्या देखभालीविषयी माहिती, जे तुम्ही झाडं लावणार आहात त्या झाडाची तुम्हाला रोपांची कशी राखण करायची याची योग्य माहिती. उत्तर क्रमांक 94 चुकले, बऱ्याच जणांचे उत्तर बरोबर आले. चला, अद्यापही आपले व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केल्यानंतर तर युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे. त्याचबरोबर युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनला क्लिक करा. विद्यार्थी मित्रांनो, टेलिग्राम चॅनल करा आणि हा युट्यूब चॅनल जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा. सृष्टीगंधा 20 पैकी 20 अभिनंदन सृष्टी. ज्या ज्या विद्यार्थ्यांचं उत्तर चुकलं असेल त्यांनी ही तासिका परत पहा. चला, भेटूया पुढच्या तासिकेमध्ये. सी यू नेक्स्ट. थँक्यू सो मच.